नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे. कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते. तर आज एक रिक्वेस्टेड व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. आपल्या ज्या फॅमिली मेंबर आहेत हिमानी भोई म्हणून, त्यांची खूप दिवसांपासून कमेंट येते आहे की होममेड फेशियलचा व्हिडिओ घेऊन या. तर आज तोच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे मी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या किचनमध्ये जे काही स्किन केअरसाठी इन्ग्रेडियंट्स अवेलेबल आहेत, प्रत्येकीच्या किचनमध्ये असतात ते, तर त्या इन्ग्रेडियंट्सचाच वापर करून आपण गोल्डन फेशियल करणार आहोत. म्हणजे मी तुम्हाला करून दाखवते आहे गोल्डन फेशियल. आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 9. तर मुद्दाम मी हे फेशियल रात्री करते आहे, कारण की आपले जे चेहऱ्याची त्वचा असते त्याच्यातले जे सेल्स असतात ना, ते रात्री काम करायला सुरुवात करतात. कारण आपण रात्री निवांत झोपलेलो असतो, कुठलंच मोबाईलचे ते किरण वगैरे आपल्या चेहऱ्यावर पडत नाही किंवा आपण बाहेर कुठे जात नाही, त्याच्यामुळे आपण रिलॅक्स असतो आणि आपली स्किनसुद्धा तेव्हा काम करायला सुरुवात करते. म्हणून मी हे जे फेशियल आहे ते रात्रीच्या वेळेस करते आहे. आणि तुम्ही जर करणार असाल तर तुम्हीसुद्धा हे फेशियल रात्रीच्याच वेळेस करा, असं मी या ठिकाणी सांगेल. तर फेशियल करायच्या आधी सगळ्यात आधी केस मी वर बांधून घेते आहे. आता तुम्ही म्हणाले बारीक बारीक का दाखवते आहे स्टेप, तर ह्यासुद्धा गरजेचे आहे फेशियलमध्ये. तर व्यवस्थित असं बांधून घेते आहे, कारण केसमध्ये येतात ना मग ते तुटतात पण आणि आपल्याला इरिटेशन पण होते. त्याच्यानंतर मी फेशियलचा हा जो बेल्ट आहे तो लावते. तुमच्याकडे असेल तर लावा, नसेल नाही लावलं तरी चालेल, फक्त काळजीपूर्वक तेवढं करायचं फेशियल करताना. दुसऱ्या दिवशी जर केस धुणार असाल तर काही हरकत नाही, केस भरले तर. नसाल धुणार तर मग असं लावून घ्यायचं, नाही तर इथे बारीक कण जे असतात आपण स्क्रबिंग वगैरे करतानाचे, तर ते येऊन जातात. त्याच्यानंतर मोठ्या गळ्याचे कपडे घाला, जेणेकरून गळ्याला वगैरे सुद्धा आपल्याला व्यवस्थित त्याची केअर करता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला करायचं आहे सगळ्यात पहिली स्टेप फेशियलची, ती म्हणजे की आपल्याला क्लीन करायचं आहे, क्लीनअप करायचं आहे सगळ्यात आधी. तर क्लीनअप करण्यासाठी मी या ठिकाणी घेते आहे बटाटा. आता खूप छोटा बटाटा आहे माझ्याकडे, तुम्ही मोठा बटाटा घेऊ शकता. बटाट्यापेक्षा जास्त चांगलं क्लीन्झर कुठलंच नाही. बटाटा आणि टोमॅटो हे खूप बेस्ट क्लीन्झर आहेत, किंवा कच्चं दूध. आपल्या किचनमधले जर सांगायचे झाले तर हे 3-4 जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना, कुठलं पण एक घे तुमच्या स्किननुसार. मी कधी टोमॅटो वापरते, कधी बटाटा, तर कधी कच्चं दूध लावत असते. त्यामुळे स्किन खूप चांगली क्लीन होते आणि याच्यामध्ये ब्लिचिंग ॲक्टिव्हिटीज ज्या असतात ना त्या भरपूर प्रमाणात असतात. त्याच्यामुळे शक्यतोवर तुम्ही एकतर टोमॅटो घ्या, नाहीतर मग बटाटा घ्या आणि कच्चं दूध. तिघांपैकी काही पण एक तुम्ही घेऊ शकता. कच्च्या दुधात लिंबू टाकून पण खूप छान आपली जी स्किन आहे ना ती खूप छान मस्त क्लीन होते. आता बघा, हा याने शोषून घेतलेलं आहे सगळं. तर काय करायचं, नाईफ घ्यायची आणि या पद्धतीने, आय होप तुम्हाला दिसतंय, त्याच्यावर टोचे मारून घ्यायचे छान, म्हणजे त्यातला जो रस आहे तो बाहेर येतो. आणि असं सगळीकडे घासून घ्यायचं. बटाट्याच्या रसामुळे आपली जर स्किन सन डॅमेज असेल, म्हणजे उन्हामुळे जर काळवंडलेली असेल, तर ती ब्राईट होण्यासाठी मदत होते. बटाट्याच्या रसामुळे आपल्या स्किनला चांगलं मॉइश्चरायझर मिळतं. त्याच्यानंतर ॲक्ने, स्कार्स, पिगमेंटेशन हे सुद्धा नाहीसे होतात. आणि जर ॲक्नेचे डाग असतील, खूप डार्क स्पॉट असतील, तर ते सुद्धा कमी होण्यासाठी बटाट्याच्या रसामुळे मदत होत असते. एक नॅचरल ब्लीच म्हणून सुद्धा बटाट्याच्या रसाचा तुम्ही वापर नियमितपणे करू शकतात. त्याच्यानंतर एक कॉटन घ्यायचं आणि व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे. आय होप तुम्हाला ठीक आहे. सो सगळी जी डर्ट आहे आपल्या याच्यावरची, ती सगळी डर्ट निघून गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला पुढचं करायची आहे पुढची स्टेप, ती म्हणजे स्क्रबिंग. तर स्क्रबिंग करण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेलं आहे दही आणि तांदळाचं पीठ. याच्यापेक्षा बेस्ट नॅचरल स्क्रब कुठलंच नाही आहे असं मला वाटतं, कारण हे स्क्रब माझ्या चेहऱ्याला खूप जास्त सूट होतं. तुम्ही कॉफीचं स्क्रब घेऊ शकतात, शुगर स्क्रब घेऊ शकतात तुम्ही. खूप सारे किचनमध्ये असे इन्ग्रेडियंट आहेत की ज्याचे आपण स्क्रब बनवू शकतात. रवा आहे, रव्याचंही सुद्धा तुम्ही स्क्रब दह्याबरोबर घेऊ शकतात. दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, ज्याच्यामुळे आपल्या स्किनवर ग्लो वाढतो आणि आपल्या स्किनला जास्त मॉइश्चराईज करतं दही. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान, आणि छान सगळीकडे लावून घ्यायचं. तांदळाचं पीठ इझिली अवेलेबल असतं. नसेल तुमच्या घरात तर तुम्ही
बाहेरून आणू शकतात किंवा घरच्या घरी थोडंसं दळून घेतलं ना मिक्सरवर आणि गाळणीने गाळून घेतलं झालं आपलं पीठ तयार आपल्या स्किन केअरसाठी. तर हे असं थोडंसं उरलं आहे अजून, तर ते आपण थोड्या वेळाने मस्त दोघं हातांवर लावून मसाज करून घ्यायचं छान. मी भरपूरदा सांगितलेलं आहे की तांदळाचं पीठ आणि दही हे आपल्या स्किनसाठी वरदान आहे, विशेष करून चेहऱ्यासाठी. कारण दोघंही नॅचरली आपल्या स्किनला खूप चांगलं रिपेअर करण्यासाठी मदत करत असतात. आणि तुम्ही फक्त दही आणि तांदूळ आठवड्यातनं 2दा लावून बघा तांदळाचं पीठ आणि स्क्रब करून बघा. जो काही रिझल्ट असेल तो तुमच्या समोर असेल. इतका छान ग्लो येतो चेहऱ्यावर आणि स्किनसुद्धा इतकी भारी दिसते ना त्याच्यामुळे. खरंच तुम्ही हे स्क्रब नक्की ट्राय करा. माझे जे जुने सबस्क्रायबर असतील त्यांनी ट्राय केलेलं आहे आणि रिझल्ट याचा खरंच खूप छान मिळत असतो. म्हणूनच हे जे स्क्रब आहे ते माझं नेहमी फेवरेट राहिलेलं आहे आणि आठवड्यातनं एकदा तरी मी हे स्क्रब करते. दही नसेल तर मी मलाई तरी याच्यात घेते किंवा दूध घेत असते, म्हणजे जेणेकरून तांदळाचं पीठ हे खूप चांगलं डेड स्किन काढून टाकण्यासाठी मदत करतं. त्याच्यामुळे इथे तांदळाचं पीठ मी वापरलं. स्क्रब झाल्यानंतर पुन्हा मी पुसून घेते आहे कॉटनने. बघा स्क्रब केल्यानंतर किती छान पिंकिश ग्लो आलेला आहे मस्त असा. कारण दह्याचं जे लॅक्टिक ॲसिड ते खूप जास्त काम करतं आपल्या चेहऱ्यासाठी. जनरली फेशियलमध्ये काय असतं की स्क्रबिंग वगैरे झाल्यानंतर बऱ्याचदा सलूनमध्ये म्हणा किंवा घरी पण आपण जेव्हा करतो तेव्हा चेहऱ्याला वाफ देतो. तर आजच्या या फेशियलमध्ये आपण चेहऱ्याला वाफ नाही देणार आहोत, आपण आईस थेरपी घेणार आहोत. तर आईस थेरपी कशी घ्यायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे, आपला चेहरा बुडेल एवढं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला बर्फ टाकायचा आहे. तुम्ही क्यूब्स टाकू शकतात. आता माझ्याकडे क्यूबचं जे ट्रे असतो ना तो नाही आहे, त्यामुळे मी एका भांड्यात लावलेलं होतं. थोडं पाणी जास्त झालं, कमी करून घेते मी. थोडंसं याला थंड होऊ द्यायचं आणि मग याच्यात आपल्याला फेस डिप करायचा. तो कसा करायचा मी सांगते. तर तुम्ही समोर मिररमध्ये बघू शकतात. कॅमेरामध्ये माझा फेस येत नाही म्हणून मी मिररमध्ये दाखवते. तर बाउल घेतलेला आहे मी आणि त्याच्यात हा बर्फाचा गोळा आहे. तर याच्यात मी आता फेस डिप करणार आहे. खूप थंड झालं आहे पाणी. सो बघू शकतात तुम्ही. आता अजून एक ट्रिक आहे याच्यामध्ये, ती बर्फाचा गोळा आहे तो त्याच्यात जर तुम्हाला पाण्यात टाकून डायरेक्ट डीप करून सहन होत नसेल तर काय करायचं, घ्यायचं कॉटनमध्ये आणि असं 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 छान तुम्ही मस्त फिरवायचं. डायरेक्ट बर्फ नाही लावायचा, कापडात घ्यायचं. कारण जसं गरम पाण्यासाठी आपली स्किन नाजूक असते अगदी तशीच थंड पाण्यासाठी सुद्धा आपली स्किन नाजूक असते. आता आईस थेरपी देण्यामागचं कारण की जी स्वेलिंग असते ना, सूज आलेली असते चेहऱ्यावर किंवा पिंपल्समुळे आपले काही जे मोठे मोठे असे फोडं आलेले असतात ना, तर ते बसून जातात. फोडं म्हणण्यापेक्षा पिंपल्समधलाच एक प्रकार, पण त्याला फोडं म्हणतात किंवा चपटी पोळी म्हणतात. तर ती बसण्यासाठी मदत होते, म्हणून आईस थेरपी देणं गरजेचं आहे. वाफेच्या ऐवजी आपण आईस थेरपी दिली पाहिजे. हां, वाफेचा एक फायदा आहे की एक्स्ट्रा जे डेड स्किन आहे, व्हाईट हेड्स आहेत ते निघून जाण्यासाठी मदत होतं. पण जर स्क्रबिंगने ते निघालेले असतील तर तुम्ही नक्कीच आईस थेरपी देऊन बघा. आता क्लीनअप झालं, स्क्रबर झालं, थेरपी देऊन झाली. याच्या पुढची स्टेप आहे ती मसाजिंगची. आता मसाजिंग क्रीम कशी बनवायची, तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायची आहे मस्त अशी मलाई. तर ही फ्रेश दुधावरची मी मलाई काढली, सकाळी दूध तापवलं होतं आणि त्याचीच ही मलाई घेतलेली आहे. आता या मलाईमध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे दाखवते मी. मलाई आणि मध ह्या दोघांचं कॉम्बिनेशन अगदी बेस्ट आहे. दोघं आपल्या स्किनला पुरेपूर मॉइश्चरायझर प्रोव्हाइड करतील या ठिकाणी. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लिंबू. तर आता बघा, लिंबू आणि मध हे एक चांगले नॅचरल ब्लीच म्हणून सुद्धा काम आपल्या स्किनसाठी करत असतात. गोल्डन फेशियल म्हटलं तर लिंबू आणि मध हे आवर्जून आलेच पाहिजे या फेशियलमध्ये. जर तुम्ही रोज मध आणि लिंबू एकत्रित करून चेहऱ्याला लावलं ना, जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह नसेल, लिंबू तुमच्या स्किनला सूट होत असेल तर नक्कीच तुमच्या स्किनमध्ये ग्लो यायला सुरुवात होऊन जाते. एक चांगलं गोल्डननेस तुमच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला जाणवेल. आता हे तिघं जिन्नस आपण एकत्रित करून घेऊ आणि चेहऱ्याला लावून घेऊ.
ही क्रीम आता मस्त अशी चेहऱ्यावर लावून घ्यायची. आधी पॅच टेस्ट करा, कारण याच्यामध्ये आपण लिंबू टाकलेला आहे, तर प्रत्येकीच्या स्किनला लिंबू सूट होतो पण की नाही. कसं आहे, जर कोणाला इचिंग होत असेल लिंबूमुळे तर मग ती होणार नाही, म्हणून आधी पॅच टेस्ट करा. तशी तर माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे, मला अजिबात त्याचा काही त्रास होत नाही आहे. तर तुम्हीसुद्धा आधी पॅच टेस्ट करून बघा, मगच हे अप्लाय करा. खूप छान मस्त वाटतं, एकदम स्मूथ आणि मऊ मऊ वाटतंय. मसाजिंग क्रीमची स्टेप करताना प्रॉपर मसाज आपल्या चेहऱ्याला मिळणं खूप गरजेचं आहे. जसं सलूनमध्ये प्रॉपर मसाज दिला जातो ना आपल्या फेसला, अगदी तसाच मसाज आता घरी तर आपल्या हाताने प्रॉपर जसं ते देतात तसा तर नाही देता येणार, पण जितकं शक्य होईल तेवढा मसाज आपल्याला आपल्या चेहऱ्याचा करायचा आहे. जे तिघं इन्ग्रेडियंट आपण घेतलेले आहेत, मलई, मध आणि लिंबू, या तिघांचा जो काही रसकस आहे तो बऱ्या प्रमाणात आपल्याला आपल्या चेहऱ्यात उतरवायचा आहे. कारण त्याच्यामुळे इतकी छान चमक चेहऱ्याला पुढे येते ना, तुम्ही बघाल की इतकं सुंदर चेहरा दिसतो आणि खरंच असं वाटतं की गोल्डन फेशियल केलेलं आहे. जरी आता चेहरा वॉश करून घेते मी आणि मग दाखवते तुम्हाला. चेहरा धुतल्यानंतर इतकं सॉफ्टनेस चेहऱ्यामध्ये म्हणजे मला धुतानाच इतकं भारी वाटत होतं ना की तुम्ही पुढे बघा. आता डार्क स्पॉट सोडले तर जो भाग आहे चेहऱ्याचा तो किती छान शाईन होत आहे, तुम्ही बघू शकतात. आता लास्ट स्टेप आपल्याला करायची आहे, ती म्हणजे फेस पॅक लावायचा आहे. फेस पॅक आता शेवटची स्टेप आहे. तर फेस पॅक बनवण्यासाठी मी या ठिकाणी घेतलेलं आहे बेसन पीठ आणि हळद. ह्या दोघं गोष्टी इझिली आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटोचा ज्यूस. तर हा ज्यूस कसा बनवलेला आहे, रस कसा काढलेला आहे, तर त्याचा व्हिडिओ तुम्ही बाजूला बघू शकता. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हळद थोडीच टाकायची, जर तुमच्याकडे आंबे हळद किंवा कस्तुरी हळद असेल ना तर ती तुम्ही जास्त टाकू शकतात, पण जर नसेल आणि किचनमधलीच हळद वापरणार असाल ना तर कमी घ्या, कारण पिंकिश चेहरा दिसायला नको आपल्याला, एकदम येलोइश चेहरा दिसायला नको, म्हणून मी आता सगळा फेस पॅक लावून घेते. पीठ तर आपण वर्षानुवर्ष आपल्या चेहऱ्याला लावतच आलेलो आहोत. हळद एक चांगलं ब्राईटनिंग करण्याचं काम करते चेहऱ्यासाठी आणि टोमॅटोचं ज्यूस हे नॅचरल ब्लीच म्हणून जास्त ओळखलं जातं. जसं लिंबू आहे, पोटॅटोचं ज्यूस आहे, तसंच टोमॅटोचा ज्यूससुद्धा नॅचरल ब्लीच म्हणून ओळखलं जातं, कारण त्याच्यामध्ये सुद्धा ब्लिचिंग ॲक्टिव्हिटी खूप जास्त प्रमाणात असतात. म्हणून हे तिघं इन्ग्रेडियंट्स आपण फेस पॅक म्हणून वापरलेलो आहोत आणि 10 ते 15 मिनिटानंतर हा फेस पॅक धुवून टाकणार आहे मी. A few moments later. 10 मिनिटाचं थोडं 1-2 मिनटं जास्त व्हायला गेलं म्हणून असं दिसतंय. 10 ते 12 मिनिटानंतर चेहरा धुतल्यावर इतकं टवटवीत वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं चेहरा. आता मोबाईलमध्ये तर ते लाईटाच्या इफेक्टमुळे व्यवस्थित दिसत नाही आहे, पण मी जेव्हा आरशामध्ये चेहरा पाहिला ना तर खरंच खूप छान वाटलं. आणि हे असं फेशियल मी पहिल्यांदा ट्राय केलेलं आहे. याच्या आधी मी मलई वापरत नव्हती जास्त, मधही मी टाळायची, लिंबू लावायची, पण 1-2 इन्ग्रेडियंट मी जास्त लावलेले आहेत. आता फेस पॅक लावल्यानंतर सगळ्यात शेवटची जी स्टेप आहे ती म्हणजे आपला चेहरा वॉश करून आल्यानंतर छान पुसून घेतल्यानंतर एकतर त्यावर तुम्ही गुलाब पाणी लावू शकता किंवा टोनर किंवा सिरम किंवा ॲलोवेरा जेल ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही लावू शकता. बाकी काहीच लावायचं नाही. या चारींपैकी एखादीच गोष्ट आपल्याला आपल्या चेहऱ्यावर लावायची आहे. तसंच कारण पोर्स ओपन झालेले असतात, तर त्याच्यासाठी आपल्याला हे आपल्या चेहऱ्यावर लावायचं असतं आणि रात्रभरात एकदम छान काम करतं हे सगळं आपल्या चेहऱ्यावर. त्याच्यामुळे या चारींपैकी एक गोष्ट तुम्ही लावून घ्यायची, जी अवेलेबल असेल तुमच्याकडे ती. आता माझ्याकडे गुलाब पाणी पण नव्हतं, पण ॲलोवेरा जेल होतं, ते मी लावलं आणि असं टॅप करून मसाज करून पूर्ण चेहऱ्यामध्ये मी ती जिरवून घेतलेलं आहे. तर तुम्ही असंच करा. आशा करते तुम्हाला आजचं हे फेशियल फायदेशीर ठरतं. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.